मित्रांनो, स्वामींचे असेच प्रेरणादायी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, कारण स्वामींनी आज तुम्हाला निवडलंय आणि स्वामी आज तुम्हाला भरपूर काही देऊ इच्छित आहे, पण तुम्ही नक्कीच ते घ्यायला तयार पाहिजे। आणि आज तुमचे सगळे कर्ज, गरिबी, भयंकर दुःख सर्व काही जळून जाणार आहे। त्यासाठी स्वामींचा हा संदेश मन लावून नक्कीच ऐका। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळा करू शकतो, पण आकाशाला काळा करण्याचे सामर्थ्य त्याच्यात मात्र नसतं। म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक। कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करतात आणि माणसाला पुढे घेऊन जात असतात। म्हणून भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायला असतात, पण कटच कारस्थाने करून मिळालेल्या जखमा या कधीच विसरायच्या नसतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे। म्हणून आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका। तुमच्या अर्ध्या समस्या अशाच जर कमी होतील, आणि म्हणून तुम्हाला कोणाकडून अपेक्षा असेल तर मग तुमचं मन हे नक्कीच मोडलं सुद्धा जाईल। मित्रांनो, समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल ना, तर तो त्रास आपण तसाच सहन करत राहिलो तर त्रास देणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त चूक ही आपली असते। म्हणून त्या व्यक्तीचा त्रास तुम्ही सहन करून घेताय ही तुमची चूक आहे, पूर्णतः तुमची चूक ठरू शकते। म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्की जा आणि नक्कीच देवाकडे नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्ही मागा आणि देवाला धन्यवाद सुद्धा करा। म्हणून पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच की काय पाणी झाडालाच आणि लाकडालाच कधी बुडू देत नाही, अगदी आपल्या आईवडिलांसारखं। त्याचप्रमाणे झाडही आणि ते पाणीही त्या झाडाला बुडू देत नाही, कारण ते कापल्यानंतरही त्याला ते वरती तरंगत ठेवत असतं। म्हणून जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्की शोधू लागत असतो। म्हणून विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी अजिबात राहू शकत नाही। म्हणून चांगला स्वभाव असणं हा देखील गुन्हा आहे, कारण लोक आपलं कौतुक करतात की आपला वापर करून घेतात हेच कळत नाही, आणि जीवनामध्ये हे नक्कीच तुम्हाला कळायला हवं। म्हणून नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ हे फोडल्याशिवाय आणि माणूस हे जोडल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही, आणि ते कळणार सुद्धा नाहीये। म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कुणाला वाईट साईड आपण बोललो नाही। म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही। त्यामुळे कोणतीही गोष्टी तुम्ही नक्कीच विचार करून केल्या पाहिजेत। ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत नसतो। म्हणून कर्म तुम्ही चांगलं करत राहा, आणि कर्म चांगले केले तर देवही त्याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं देणार आहे। म्हणून जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून नाते ही नक्कीच जपावेत आणि अगदी मनापासून जपावेत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी मात्र आपण नक्कीच ठेवली पाहिजे, आणि ती तयारी करूनच आपण त्या नात्यात नक्कीच पडलं पाहिजे। कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देत असतात ना, त्यांच्यापासून आपण लांबच राहिलं पाहिजे, कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर टोचत मात्र नक्की राहत असतात। म्हणून नेहमी दुसऱ्यांना दोष देणं हा आपलाच एक दोष मात्र असू शकतो, कारण ती व्यक्ती कशी असू शकते आपण त्याला दोष देऊन काही फायदा नसतो, तो शेवटी आपलाच दोष ठरत असतो। म्हणून काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या ना तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र अपयशी ठरतात, पण तुम्ही मात्र स्वामींना आपल्या हृदयात ठेवा आणि स्वामींची भक्ती करा। बघा, तुम्हाला कोणाजवळ जायची आणि कोणाला प्रेम मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही, कारण स्वामी तुम्हाला एवढं प्रेम लावतील की तुम्हाला काही मागण्याची गरजच उरणार नाही। सगळं काही स्वामी तुम्हाला देतील आणि सर्व काही तुमच्याकडून घेतीलही, तेवढं तुम्ही त्यांची सेवा तुमच्याकडूनही करून घेतील। म्हणून ते लक्षात ठेवा, त्यांची सेवा ही मनापासून करा आणि मनापासून सर्व काही त्यांच्याकडे मागा, ते भरपूर काही तुम्हाला देतील। म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल मात्र आणू शकते। जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते। म्हणून तुम्ही नक्की चांगला निर्णय घ्या आणि योग्य निर्णय विचार करून घेतला पाहिजे। म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही
हे मनातून काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने मात्र तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येते. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करत राहा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपल्या स्वतःचे अस्तित्व हे निर्माण करता येणे शक्य होते आणि ते निर्माणही करू इच्छितो. म्हणून आपण चांगलेच मानले पाहिजे आणि चांगलेच वागले सुद्धा पाहिजे. म्हणून कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि नक्कीच साथ देत असणारच आहे, कारण स्वामींचा पाठिंबा आपल्या पाठीशी नक्कीच आहे. म्हणून माघार घेणे कधीही मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न मात्र इमानदारीने करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे अत्याधिक गरजेचे आहे आणि जेवढा जास्त आत्मविश्वास असेल ना, तेवढं जास्त आपण त्या कामामध्ये नक्कीच यशस्वी हो. म्हणून आत्मविश्वास तुम्ही पूर्णतः ठेवायचा आहे आणि तो खचू द्यायचा नाहीये. तो पूर्णपणे असला की भरपूर काही गोष्टी या नक्कीच तुम्हाला मिळतील. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही तुम्ही महत्त्वाचे असू शकतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही हे देखील तितकंच खरं आहे. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या, आणि कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होत असतो. आणि म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला ना तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे शक्य नक्कीच होत असते. कारण तुम्ही प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही कुठेतरी काहीतरी नक्कीच मिळवू शकाल. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली ना तर ती आसक्ती आहे हे असे समजून दुर्लक्ष करू नका. नक्कीच, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी या सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्ष प्रत्येकालाच करावं लागतं आणि तो लागतही असतो, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा आहेच. मग तो देवाचा चुकला नाही तर आपलाही चुकणार नाही. म्हणून अपयशाचे यशाच्या वाटा बंद होत नाही, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला उजळ देण्याची ताकद ही स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार नाहीत. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणे उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी थाटलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी मात्र तुम्ही नक्कीच ठेवा. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता नक्कीच तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मात्र नक्कीच देते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की बाकीची गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून हे जीवन मात्र नक्कीच जगा. आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द ही स्वतःमध्ये नक्कीच ठेवा आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्या जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्की असते. म्हणून वाटेत
येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण अडथळ्यांना दूर करण्यासाठी ताकद आपल्या जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका. आणि एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये आपण नक्कीच निर्माण केली पाहिजे. आणि कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी नक्कीच बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते ते आपणास अशक्य वाटते, त्यामुळे तुमचे ध्येय हे गाठू शकत नाही म्हणून असा विचार तुम्ही कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य नक्कीच करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून नक्कीच देत असते. म्हणून त्यावर मात कशी करायची आणि जीवनात येणाऱ्या संकटांवर कशी तुम्ही मजल करायची यासाठी नक्कीच दिवस येतील. आणि यासाठी प्रयत्न करा, कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपले स्वप्न पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असते. म्हणून जीवनात अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो, कारण यातून तुम्ही भरपूर काही शिकलेले असता. आणि हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद देईल. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागत असतात. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र ठरत असतो आणि तोच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून मदत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत आणि त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र नक्कीच देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असतील तर तत्वांची प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात करावे लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्याला संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्य असा अनुभव मात्र मिळतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे किती कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे आणि ती झालीच पाहिजे. तरच आपलं जीवन अति सुखाने आणि अति आनंदाने जगण्याची आपण नक्कीच आशा बाळगू शकतो. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागेल आणि ती करावीच लागते. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र नीट करत असतो. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि प्रोत्साहनाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याचे लक्ष द्या, कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो विरोध प्रत्येक वेळेस होईलच असे नक्कीच आहे, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणती ना कोणती व्यक्ती येऊन टोकून जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात तुमच्या असेही काही लोक येतील जे तुम्हाला मदत करतील आणि ते मदत करण्यासाठी सक्षम असतील. मग त्यांच्याकडून नक्कीच मदत घ्यायला विसरू नका, कारण देवाने तुमच्यासाठी ती मदत पाठवलेली असते आणि देव तुम्हाला मदत करू इच्छित असतो. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्येच असते. त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य नक्कीच आपण दिले पाहिजे आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांवर सामोरे जाण्याची ताकद मात्र देते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घ्या, कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत मात्र घेत असतो. म्हणून आपले काम करत राहा,
कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळत असते। त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिक ताकद आणि नक्कीच ठेवा आणि पर्वताइतके एवढे संकट जरी पुढे आले ना, त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा। कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थितीत हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण नक्कीच करते। म्हणून आपल्या जीवनातील सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते। कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा। कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही। त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल। आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर मग आपण आपले ध्येय गाठू शकतो। कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात आणि जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे लक्षात नक्कीच ठेवा। आणि स्वामी समर्थांची तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला हे माहीतच असेल आणि तुम्हाला हे माहिती पाहिजेच, अशक्य ही शक्य करतील स्वामी। आणि स्वामी नक्कीच ते शक्यही करतात। कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही। त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच प्रामाणिकपणे केला पाहिजे। म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना, तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात। कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नित्य नियमाने हे प्रयत्न करत असतो। आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते। म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे। कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास मात्र नक्कीच करू शकतो। म्हणून आपण आपल्या काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या। कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो। म्हणून आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका। आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र कधी भासणार नाही। आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका। कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात। म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे। आणि कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा। कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान हे तुमच्या सोबत असेल ना, तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही, हे मात्र निश्चित खरे आहे। आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जे तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल। कारण आपले प्रयत्नच आपणास विजय हे नक्कीच मिळवून देऊ शकतात, असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि ते जे आपल्याला पुढे घेऊन जाऊही शकतात। म्हणून आपण आयुष्यात नियोजनास प्राधान्य दिले पाहिजे आणि त्या कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही। आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपल्याला अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येते। म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाच्या संघर्षाच्या काळाचा सामना करावा लागतो। कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र नक्कीच करावे लागत असतात। म्हणून मित्रांनो, जीवनाचा सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका। कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते, त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख नक्कीच मिळेल। म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहा आणि आपले विचार आणि आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात। कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा तुम्ही नक्कीच अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे। आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा। कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि स्वतःमध्ये जास्त गुंगूनही जाऊ शकतो। म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न नक्कीच करा। कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाही। आणि यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा। कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल नक्कीच तुमचा होणारही नाही।
म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि पडण्यासाठी मदत नक्कीच करेल। त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही सोडू नका आणि कधीच तुम्ही ते सोडूही शकत नाही। आणि जीवनामध्ये स्वामी समर्थांची भक्ती नक्कीच करा आणि म्हणून जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल आणि तरच तुमचे अस्तित्व हे नक्कीच टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत सुद्धा करेल। म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आणि नवीन सुरुवात करण्याची संधी देतो आणि तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो। म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो, कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच शक्य गोष्ट ही शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो। आणि म्हणून आपल्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील ना, तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही। म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा आणि कारण जीवनात संधी खूप कमी वेळेत मिळते आणि त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच स्वतःपासून केला पाहिजे आणि मनापासून सुद्धा केला पाहिजे। म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे, कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर मग ते असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संघर्ष आली व संकटे आली असतील आणि त्याचा सामना करण्याची जिद्द आणि ताकद तुमच्यात असेल। म्हणून मित्रांनो, एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल, कारण वेळ कशी येईल आणि कधी येईल हे कोणीही सांगू मात्र शकत नाही। म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे, कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास नक्कीच मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो। म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात असलेल्या आणि आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे। म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे आणि त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे। म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते। म्हणून मित्रांनो, जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारी लोक फारच कमी असतात आणि फारच ते कमी लोकांना मिळतही असतात। म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य होत नाही आणि हेही तितकेच खरे आहे। म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किमती मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते। म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित मात्र नक्कीच करू शकतो। आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास आणि मदत नक्कीच करत असतात आणि म्हणून त्या आपल्याला पुढे घेऊन जात असतात। म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो। म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही। आणि म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो, आणि कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही एवढे मात्र निश्चित आहे। म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते। म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोषकांवर अवलंबून असते आणि तर त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाला ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे नक्कीच महत्त्वाचे आहे। म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळात दुःख जेव्हा येतात तेव्हा त्यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता ही निर्माण मात्र नक्कीच होत असते। म्हणून जगता संघर्ष करावा लागतो
आणि जगताना भरपूर काही अडचणींना सामना आपला करावा लागत असतो, म्हणून हे सत्य आहे. पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो, हे सुद्धा सत्य असले तरी आपण आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद नक्कीच बनवली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्यासाठी आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून नक्कीच आणत असतात. म्हणून जीवन जगताना समस्या येतात आणि या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल आणि शेवटी तुमचा जो विजय त्या प्रयत्नांना नक्कीच होईल. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे, कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष मात्र करावा लागत असतो. म्हणून जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार. त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता नक्कीच आला पाहिजे आणि तो विश्वास ठेवा आणि नक्कीच स्वतःचं सामर्थ्य वाढेल आणि तुम्ही पुढेही जाल. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे होय. आणि परिपक्वता किंवा परिपूर्णता एक अशी व्याख्या आहे ना की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. म्हणून कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही, कारण जेव्हा आपले मन हे एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट कोणत्या आणि किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही नक्कीच करतो आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात आणि नक्कीच करूनही घेतात. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच आपणास कारणीभूत ठरत असतात आणि ते घेऊन जात असतात, कारण यांना सामोरे न जाता कोणतीही गोष्ट यशस्वी या जीवनात होऊ शकत नाही. म्हणून ध्येयाची पूर्तता, प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक नक्कीच आहे. आणि म्हणून माणसाने आणि नक्कीच मन हे हळवे असले तरी चालेल पण दुबळे नसावे, कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकणार नाही. आणि त्यामुळे तुमचे तिथे जिथे योग्य असाल ना तर तिथे तुमच्या हक्कांचा विषय असेल ना तिथे तुमचं मन कठोर करून निर्णय नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून एखाद्याचं भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका, कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व नक्कीच ठरवत असते. म्हणून जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाहीये आणि त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे आहे. म्हणून दुःखात, संकटात आलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या, कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. म्हणून शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमानात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्यकाळात चांगल्यास करण्यास नक्कीच होऊ शकतो. म्हणून शिक्षणातून आणि पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनातून आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे तो कधीच विसरू शकत नाही आणि कधी विसरणारही नाही, कारण ते ज्ञान त्याच्याजवळ शेवटपर्यंत असते आणि शेवटपर्यंत त्याची आठवण त्याला नक्कीच असते. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो, कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमच्या स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हा स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मात्र नक्कीच देईल. म्हणून जीवनात प्रवास हा कधीच आपण ठरवल्याप्रमाणे होत नाही, त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे लागते. तसेच तिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट नक्कीच टाळावे. म्हणून मित्रांनो, जीवनात जगताना धाडस खूप महत्त्वाचे आहे आणि जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करताही येत नाही आणि तुम्ही करूही शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता, कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार केला जाईल आणि तो विचार नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीबसुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने नक्कीच उभं राहत असते आणि ते त्यांना पुढे घेऊन जात असते. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही, कारण वर्तमान काळात आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो आणि ती संधी आपण नक्कीच त्याचं सोनंही केलं पाहिजे.
म्हणून स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग नक्की सोपा करत असतात। म्हणून आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा वेळ वाईट असते आणि परिस्थिती वाईट असते ना, तेव्हा वाईट येते ना, तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे। आणि जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी अजिबात नसते आणि प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही। काही झाडे सावली देतात म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही। आणि त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट ही प्रसंग काहीतरी शिकून आपल्याला जात असतो। म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो आणि या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते आणि फक्त तुम्ही ज्या मार्गावर चांगल्या पद्धतीने चालवू शकता। म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज हे अजिबात कमजोर नाहीयेत आणि आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे आणि ते आपले सामर्थ्य चांगल्या पद्धतीने लिहू शकतात, कारण ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छित आहे आणि तेच आपल्याला सर्व काही आपले करता धरता फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि तेच आपल्याला भरपूर काही गोष्टी देतात आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्याकडून मागतही असतो आणि म्हणून ते आपल्याला देतही असतात। म्हणून मित्रांनो, फक्त तुम्हाला काही मागायचे असेल तर ते फक्त तुम्ही स्वामींकडे मागा, स्वामी नक्कीच तुम्हाला देतील आणि भरभरून देतील, कारण त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी हे कायम असतात आणि भरपूर आशीर्वाद तुमच्याकडे असले तर तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये भरपूर काही पुण्यही लाभते आणि पुण्य लाभले की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टींना सामोरे जातात आणि त्या गोष्टी तुमच्यासाठी अनमोल रत्न असं घडून येत असतात। म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा नक्कीच केली पाहिजे आणि एकदा का तुम्ही स्वामींची सेवा केली की तुम्हाला परत स्वामी कधीच नाराज करत नाहीत आणि कधीच तुम्हाला दुखावतही नाही, कारण स्वामी तुम्हाला भरपूर काही देतात आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला ते सांगत असतात। म्हणून त्या गोष्टी तुम्ही फक्त स्वीकारून जीवनात तुम्ही नक्कीच त्यांचा अवलंब केला पाहिजे आणि तुम्हाला नक्कीच काही गोष्टी या भरपूर काही प्रमाणात मिळतील आणि यशही भरपूर प्रमाणात मिळेल। म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच तुम्ही चालत राहा आणि जीवनात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि चुकीच्या मार्गाला तुम्ही जाणार नाही, हे मात्र निश्चित आहे। आणि मित्रांनो, जसं तुम्ही विचार करताना तसे तुम्ही नक्कीच बनत जात असता आणि जसं तुम्ही बनत जात असता तसे तुमच्या जीवनामध्ये गोष्टी येत जात असतात आणि त्या गोष्टींना तुम्ही सामोरे जात असता। म्हणून तुम्ही जसा विचार करताना तसे बनता आणि तर तुम्ही विचार चुकीचा केला तर चुकीची विचारसरणी तुमच्या डोक्यात राहील आणि चुकीचे तुम्ही नक्कीच बनाल। म्हणून चुकीचा विचार तुम्ही कधीच करू नका। मन हे परम शक्ती आहे जे घडवते आणि बनवते आणि आपणच हे मन आहोत आणि आपण सदैव विचारांचे साधन हाती घेऊन आपण काय बनवू याला आकार देत असतो आणि म्हणून आपण कधी चुकीचा विचार न करता फक्त चांगल्या विचारांमध्ये गुंगून राहिले पाहिजे आणि चांगला विचारच आपण केला पाहिजे, तरच आपली प्रगती नक्कीच होईल आणि होऊ शकते। नाहीतर आपली प्रगती गुंठावते आणि आपली प्रगती अजिबात होत नाही, कारण आपण विचार तसे करतो आणि चुकीचे विचार केल्यावर चुकीच्या मार्गाला आपण जात असतो। म्हणून आयुष्यात फक्त चांगले विचार आपण केलेच पाहिजे आणि चांगल्या मार्गालाच आपण लागले पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून संकुचित मनाची माणसं पहिलं तर कोणाचंही मदत करायला पुढे स्वतःहून येत नसतात व क्वचित एखाद्या माणसाला त्यांनी मदत केली तर त्यांनी केलेल्या मदतीची जाहिरात आणि प्रचार ते ठिकठिकाणी हे नक्कीच मात्र करत असतात। म्हणून जीवनात भरपूर काही वेळेस ते आपल्याला फसवतही असतात। म्हणून अशा लोकांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे आणि अशी लोक जवळ नाही केली पाहिजे। म्हणून असे करण्यामागचे त्यांचे एकच कारण असतं, ते म्हणजे त्यांचं मन हे फार संकुचित असतं, पण त्या मनाला त्यांच्या जीवनात त्यांनी निर्माण केलेल्या कर्मामुळे शांती मिळत असते आणि मग एखाद्याला मदत केलेल्या त्यांच्या मनाला शांती मिळेल हीच भावना त्यांच्या मनात उत्पन्न झालेली असते। पण शेवटी संकुचित मन आणि त्या मनात जपलेल्या वाईट सवयी त्या माणसाला शांत बसू देत नसतात आणि त्या माणसाला काहीतरी करायला लावत असतात। म्हणून तो माणूस काहीतरी पाऊल उचलतो आणि कुठेतरी जात असतो आणि मग त्याला सर्व काही गोष्टी या संकुचित मनानेच कराव्या लागत असतात। म्हणून मित्रांनो, अशा लोकांपासून आपण दूर राहिले पाहिजे आणि एखाद्याला मदत केल्याने त्याच्या मनाला शांती मिळेल आणि हीच भावना त्याच्या मनात उत्पन्न झालेली असते। पण शेवटी संकुचित मन आणि त्या मनात जपलेल्या वाईट सवयी त्या माणसाला शांत बसू देत नसतात। म्हणून एखाद्या मदत करून त्या मदतीचा प्रचार सर्व जाहिरात करण्यासारखे अनुचित प्रकार या माणसांना मार्फत होत असतात आणि म्हणून त्यामुळे
कोणाकडून मदत जर घेत असाल तर त्या माणसाचं मन संकुचित आहे का आणि विशाल आहे याचं परीक्षण अगोदरच करून घेणे गरजेचे असतं. कारण चुकीच्या माणसांकडून मदत घेतल्यावर एखाद्या घेतलेल्या मदतीपायी आयुष्यभर शर्मेने मान झुकून पण भाग पडत असतं. आणि अमोल ही विचारधारा आहे आणि ती विचारधारा ही तुम्ही नक्कीच जपली पाहिजे आणि त्या विचारधारेवर तुम्ही नक्कीच चाललं पाहिजे. म्हणून तुम्ही संकुचित विचार अजिबात करू नका. एखाद्या गोष्टी यश मिळालेल्या माणसांच्या मागे त्यांची निंदा करणारी माणसं त्यांना यश आणि किती चुकीच्या प्रकारे मिळालं याचा प्रचार करतात आणि ते दिसतातही. म्हणून स्वतः तर कधीच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होत नसतात, परंतु दुसऱ्याचे यश पाहूनही माणसं जळत असतात व यश मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीने किती चुकीची कामं केली आहे याची मात्र ते पाडेही यशस्वी माणसावर जळणारी माणसं चार चौघात वाचत असतात. आणि खरं तर कोणाला किती चुकीच्या गोष्टी केल्याने यश मिळाले हे पाहण्या व सांगण्यापेक्षा जर आपण दुसऱ्यांवर जळणाऱ्या माणसांची केवळ यश मिळवणाऱ्या माणसांचे आणि यश मिळवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे ना हे जरी पाहिलं ना तरी त्याचं नाही प्रेरणा मिळू शकत. म्हणून तुम्ही फक्त मग ही गोष्ट दुसऱ्यांवर जळणारी माणसं समजून घेत नसतात व दुसऱ्यांना मिळालेल्या यशावर मनापासून जळून केवळ त्यांची निंदा नाराजती व त्यांना बदनाम करण्याची कामं दुसऱ्यांवर जळणारी माणसं नक्कीच करत असतात आणि हीच माणसं आपल्याला पुढे जाऊन त्रासही देत असतात. म्हणून काही माणसं ही त्यांच्या जीवनात त्यांना न मिळालेल्या गोष्टी बाबतचा अभाव मनात ठेवून दुःखी जीवन जगत असतात आणि काही माणसांना मुलं होत नाहीत म्हणून ते दुःखी असतात. परंतु हीच माणसं ही गोष्ट पाहत नसतात की ज्यांना मुलं झालेले आहेत ती सर्वच माणसं त्यांना मुलं झालेली आहेत म्हणून सुखी आहेत. म्हणून हे लक्षात घ्या. का म्हणून काही माणसांना नोकरी मिळत नाही म्हणून ती दुःखी जीवन जगत असतात, परंतु हीच माणसं गोष्ट पाहत असतात की ज्यांना नोकरी लागलेली आहे ती सर्वच माणसं सुखी जीवन जगतात का. म्हणून काही माणसांची लग्न होत नाही म्हणून ते दुःखी असतात, परंतु हीच माणसं गोष्ट पाहत नसतात की ज्यांचं लग्न झालं आहे ती सर्वच माणसं सुखी जीवन जगत असतात का. म्हणून काही माणसांकडे पैसा कमी असतो म्हणून जी माणसं दुःखी असतात, परंतु माणसं ही गोष्ट पाहत नाही की ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे ते सर्वच माणसं सुखी जीवन जगत असतात का. म्हणून वरून जे सुख दिसतं ते आतून पाहिल्यावर दिसत नसतं. कारण माणसाला ज्याच्याकडे जी गोष्ट नसते ती गोष्ट असण्याचा पण दिखावा करण्याची घाण सवय असते. म्हणून तर इतर माणसं त्या दिखाव्याला पाहून फसत असतात आणि त्यामुळे अशा प्रकारे अभाव मनात ठेवून कधीच जगायचं नसतं. कारण सर्वांनाच त्यांच्या इच्छा व आवडीप्रमाणे सर्वच गोष्टी मिळत नसते. तरी सुखी होऊन जगायचं की दुःखी होऊन जगायचं याचा निर्णय घेणं मात्र ज्या त्या व्यक्तीच्या विचारसरणीनुसार अवलंबून होत असतं. म्हणून अशी विचारधारा आपण नक्कीच चांगली ठेवली पाहिजे. आणि काही माणसांचा स्वभाव हा खूपच विचित्र असतो. ती माणसे एखाद्या घडलेल्या स्वतःच्या नजरेतून पाहतात आणि त्या घटनेतील फक्त वाईट गोष्टी शोधून काढतात आणि स्वतःचा निष्कर्ष काढून त्या गोष्टीबाबत सर्व पूर्व काही स्वतःच्या नजरेतून ठरवत असतात. म्हणून खरं तर समोर घडणाऱ्या घटनेत हे वास्तव जाणून घेऊन त्यावर निष्कर्ष काढायचा असतो, परंतु असे करणं या विचित्र माणसांना बिलकुल पडत नसतं. म्हणून अशा माणसांचे नातेसंबंध फार काळ कोणत्याही व्यक्तीसोबत चांगले राहत नाही. कारण ही माणसं इतरांना फक्त त्यांच्या वाईट व भंगार विचारसरणीतूनच पाहत असतात आणि त्यामुळे अशा विचित्र माणसांना बरोबर नातेसंबंध जवळून आणि जुळून म्हणजे सुखाचे जीवन दुःखात ढकलण्यासारखं होतं आणि ते होत असतं. कारण ही माणसं स्वतः तर कधी स्वतःहून सुधारत नाही आणि अशा माणसांना इतर कोणीही सुधारवणं पण शक्य होत नसतं. म्हणून फक्त आपण आपल्याविषयी चांगले विचार केले पाहिजे आणि चांगल्या विचारधारेला आपण नक्कीच जगलंही पाहिजे. म्हणून गरजेपेक्षा जास्त जेवण ज्या माणसांना मिळते त्यापैकी काही माणसं अन्नाची किंमत करत नसतात व गरजपुरती माणसांना वापरून करून घेणारी माणसं गरज संपल्यावर त्या माणसाची किंमत करत नसतात. परंतु या दोन प्रकारची माणसं एकच गोष्ट विसरत असतात की भूक पुन्हा लागत असते व माणसाची एक गरज भागल्यावरही पुन्हा त्या माणसाची नवीन गरज नक्कीच निर्माण होत असते. म्हणून आपण त्यांनाही कधी विसरू नये आणि त्यामुळे अशा अन्नाचा माद नक्कीच तुम्ही करण्यावर नियती ही उपासमारीची वेळ आणत असते आणि अशा इतरांना गरजेपुरतं वापरणाऱ्या माणसांवर हीच नियती एकटं पुढील आयुष्य हे राहण्याची वेळ आणत असते. त्यामुळे उत्तमोत्तम काहीच कामाचा नसतो आणि या विचित्र माणसांची त्यांच्यावर वाईट वेळ येण्याअगोदर समजून घ्यायची असते. नाहीतर नियती किती कठोर असते हे माणसांना वेळ निघून गेल्यावर तिची क्रूरता दाखवायला कायम सक्षम ठरत असते आणि नक्कीच ती आपल्याला त्याची क्रूरताही नक्कीच दाखवत असते. म्हणून ती आपल्याला भरपूर काही गोष्टी या जीवनात अशा शिकायला मिळत असतात आणि अशीच गोष्ट आपण नक्कीच
शिकून घेतल्या पाहिजे. आणि गोष्टी आपल्याला भरपूर काही लोक सांगत असतात आणि तशा आपण करतही असतो. पण तुम्ही लोकांच्या विचारधारेवर जाऊ नका आणि त्यांच्या मनासारखं तुम्ही जगू नका. तुम्ही तुमच्या मनासारखं जगा आणि आयुष्य तुम्हाला मिळालं आहे म्हणून तुम्हीच नक्कीच जगायला शिका. आणि काही माणसं चुकीचा विचार करतात. आत्महत्या करण्यासाठी लागणारी हिंमत एका दिवसात कधीच येत नसते. वारंवार एकाच विचाराला कवटाळून बसल्यावरच ही हिंमत थोडी थोडी वाढत असते. आणि खरं तर मन घाबरलेलं असतं आणि आत्मविश्वास तुटत असतो. त्यामुळे आत्महत्या करावी असंच त्या व्यक्तीला वाटत असतं आणि भविष्यात काय होईल याचा विचार सतत डोक्यात येत असतो. आणि मनात केलेल्या कल्पनांना सत्याचा रंग कल्पनेतून दिला जात असतो. आणि त्यामुळेच कमजोर विचारसरणी ठेवणारी माणसं आत्महत्येचा विचार करतात आणि नको असलेल्या कृत्य करून ही दुनिया सोडतात. आणि खरं तर ना, त्यांनी केलेल्या कल्पना सत्य असते व ना त्यात त्यांच्या विचारानुसार भविष्यात घडणार असते. तरी आत्मविश्वास संपलेलं मन त्यांनी केलेल्या कल्पनेने बाबत वारंवार घाबरवत असते. आणि अशाच एक सनक या माणसाच्या डोक्यात येते व होत्याचं नव्हतं करून टाकते. आणि या भेदारलेल्या माणसांना ती सनक कायमच शांत करून नक्कीच टाकत असते आणि कायमचं त्यांना थांबवून टाकत असते. म्हणून भावनिकतेच्या खेळात माणूस इतका अडकून जात असतो की जो माणूस प्रकृतीचे नियम पण विसरत असतो. मला समोर व्यक्तीला दुःखात पाहायचे नाही या उद्देशाने काही माणसं जीवनतोड ही प्रयत्न करून समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करत जातात. पण त्या प्रयत्नात समोरची व्यक्ती खुश होत असते का? आणि होतेच तर सोडा. पण त्या व्यक्तीला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःची नीट सुरू केलेले लाईफ पण नक्कीच ते पूर्णपणे खराब करून ठेवतात. आणि प्रकृतीचा नियमच आहे, ज्याचं कर्म त्याचं फळ तसंच फळ असतं आणि त्याला तसंच फळ मात्र मिळत असतं. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे त्याला फळ हे मिळत असणार आणि ते मिळणारच आहे, त्याबद्दल काही वादच नाही आहे. आणि म्हणून आपण आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. देव आपल्याला जसे आयुष्य जगण्यासाठी आणि चांगले प्रेमाने आयुष्य जगण्यासाठी या पृथ्वी तलावर पाठवत असतात. म्हणून तुम्ही फक्त सर्वांशी चांगलं राहिलं पाहिजे आणि सर्वांशी तुम्ही गुण्या गोविंदाने जगलंच पाहिजे. आणि असं गुण्या गोविंदाने जर तुम्ही जगले तर मग तुम्हाला जीवनामध्ये कशाचाच त्रास होणार नाही आणि कोणीच तुम्हाला त्रास देणार नाही. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल काही शिल्लक नसताना, असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे. जी व्यक्ती खिशात पैसे नसताना जवळ येते ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते, एवढं मात्र निश्चित. म्हणून लक्षात ठेवा, काळ प्रत्येक वेळेला बदलतो, फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिलाच पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढे जास्त तुम्हाला मिळत जाईल आणि भरपूर काही तुम्ही कमावून घ्याल. ओढ आहे शेवटच्या क्षणांची, ऐकलं आहे शेवटच्या क्षणाला सर्व काही ठीक होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळत नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. म्हणून खाली पडलेल्या पानांवर जरा सांभाळून चला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्ही याचाच आधार घेतला होता एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून शांतता ज्याला भाळली नंतर तो जास्त बोलत नाही. म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असावं कोणीतरी मन मोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं. मग तसेच आपले स्वामी समर्थ महाराज, त्यांना तुम्ही काही न सांगता त्यांना सर्व काही आपल्या मनातलं कळत असतं आणि फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही ठीक होऊन जाईल आणि त्यांना सगळं काही समजतं आणि ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कोणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ती तुमची ओळख बनवून देऊ नका. आणि काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात आणि नात्यांचं नाव नसतं. काही नाती नावाचीच असतात. सोबतीच फक्त त्यांचं राहा आणि जे वाईट काळात तुमच्या सोबत असतील त्यांचा आदर करणं शिकून घ्या. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं परत येत असतात. म्हणून कोणते हे तरी थोडेसे क्षण दिले होते मला, पण मी त्यांना आजपर्यंत सांभाळून ठेवले आहे. म्हणून माहिती आहे मला की ही होती की वेळ आल्यावर लोक बदलून जातात, पण मी तुला त्या लोकांमध्येच मोजलेच नाही असे आपण कोणाला तरी सांगतो. म्हणून काही लोक तर आयुष्यातून आपल्या निघून जातात आणि बदलून जातात, पण त्यांच्यावरचा विश्वास आपला उडून जातो. मग तो विश्वास फक्त तुम्ही स्वामींवर ठेवून बघा. एकदा का स्वामींवर विश्वास आपला राहिला आणि विश्वास आपण स्तब्ध केला तर नक्की स्वामी आपल्याला जेवढं आपल्या अपेक्षा असतील त्याहून डबल टिबल स्वामी आपल्याला देतील, एवढं मात्र खरं आहे. म्हणून जगाला ओळखणं सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं नक्कीच कठीण आहे. काही वेळ चालू द्या, मला स्वतः
सोबत आणि वर्ष होऊन गेलेत स्वतःसोबत नाही चाललोय मी, आणि म्हणून असंच काहीचं मन आपलं असतं बरं. आज खूप प्रेमाने बोलू राहिला, अजून काही काम बाकी आहे का, असंही आपण कोणाला तरी म्हणत असतो. म्हणून आपल्यासोबत कोणी प्रेमाने बोलले तर त्याला प्रेमानेच बोला, आणि कोणी रागाने बोलले तर आपण शांत राहावे. त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं, आणि स्वामी त्याला उत्तर देतातच. रस्ते तर सरळ आहेत, त्यात वळण मात्र मनाचे आहेत. खूप मतलबी असतात लोक इथे. आधी जवळ येतात, मन सवय लावतात आणि नंतर नक्की सोडून जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी सोडून जावंसं वाटत नसेल तर नक्की स्वामींची साथ घ्या. स्वामी कुणाला सोडत नाहीत आणि शेवटपर्यंत साथ देतात. दुसऱ्यावर भरोसा का करता, कारण शेवटी तुम्हाला चालायचं आहे, आणि तुम्हाला तुमच्या पावलांवर मग तुम्ही तुमच्या उभे राहा आणि चला बघा पुढे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि तुम्ही एक पाऊल ठेवले, स्वामी 100 पावलं पुढे ठेवतील. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात, पण मनाला समजून घेणारे सगळेच नसतात. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर नक्कीच प्रेम करा. स्वारीने काही नाही होत. काही शब्द हे मनाला लागून जातात, आणि जे काही कधीच विसरू शकत नाही. आणि साथ द्यायला शिका. धोका तर सगळं जगत देत असतं. प्रत्येकाला प्रेम हे चेहरा बघूनच होत असं नाही. आईंना प्रेम हे स्वभावावर पण होत असतं. आणि मित्रांनो, पूर्वीच्या घराचं वेगळंच नातं असायचं. नक्कीच तुम्हाला एकमेकांना तुम्ही भेटत होते आणि दुरून भेटत होते. आता दुरून सुद्धा एकटे असतात. पण तू वेळ आल्यावर सारथी हो, पण कधी स्वार्थी होऊ नकोस, एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे, फक्त पाहण्याची नजर ही तशी असावी लागते. चूक ही माणसाकडूनच होते, आणि तो चूक माफ करणं यातच खरं माणूस पण आहे. म्हणून 100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्ष आवश्यक नाहीत. फक्त एक दिवसात आपण असं काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष आठवणीत ठेवतील. राहू द्या, मला अंधारातच उजेडात आपल्याचे खरे चेहरे समोर येतात. म्हणून आपण उजेड आपल्याला नकोय. किती प्रेमाने ज्या तुम्ही नातं लोक शेवटी परक्याची जाणीव हे करूनच देत असतात. कोणी मस्करी केली तर नाराज होऊ नका. समुद्रात मुठभर कचरा टाकल्याने समुद्र दूषित होत नसतो. आणि सर्वांना सोबत ठेवा, परंतु त्यांच्या सोबतीत कधीच स्वार्थ ठेवू नका. नात्यांची काळजी ही घेणं सोडून द्या. ज्यांना जेवढी साथ द्यायची आहे ते तेवढेच देतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वप्नांचं गाव हे मोठं होतं, आणि मी गरजेच्या गल्लीतून निघून गेलो. फक्त एका संधीच्या शोधात असतो. आयुष्य देणारा पण आणि जाणारा पण, म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येकाला कृष्णासारखा सारथी मित्र पाठीराखा, मार्गदर्शन मिळतोच असं नाही. मनातच कृष्णाचा शोध घ्या. कदाचित तुमचं मनच कृष्ण बनून सतत तुमच्या सोबत नक्कीच राहील. एका मेलेल्या व्यक्तीचे किती छान म्हटलंय, श्वासासोबत एकटाच चालत होतो. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. विश्वास तर इथे श्वासांवर पण नाही, आणि तू लोकांवर करून ठेवलास, आणि तो विश्वास तुम्ही फक्त स्वामींवर ठेवून बघा. नक्कीच चांगले दिवस येतील. म्हणून 100 वर्ष तुम्ही नक्कीच जगले पाहिजे, आणि ते जगण्यासाठी तुम्हाला माणसं तशी जोडावी लागतील. खरा मित्र तोच असतो त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्याला रडता येत असते, आणि ते मित्र आपण स्वामींना बनवू शकतो. कारण स्वामी आपल्याला त्यांच्या चरणी डोकं ठेवून तुम्ही नक्कीच आपल्या मनातलं काहीतरी सांगू शकता, आणि ते स्वामी समजून पण घेतील, एवढं मात्र निश्चित आहे. खरं प्रेम तीच असतं जेव्हा ती व्यक्ती सोबत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सुख अहंकाराची आणि दुःख ध्येयाची परीक्षा घेत असते. म्हणून मनुष्य परक्यांनी दिलेले सन्मान आणि आपल्याने केलेला विश्वासघात कधीच विसरत नसतो. अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत मनाला माहीत असते. म्हणून चुकीला चुकी म्हणण्याची क्षमता तुमच्यात नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे, आणि जग वाईट नाही, बघणाऱ्यांची नजर वाईट आहे. मग तुम्ही चांगलं बघा, जग तुम्हालाही चांगलंच दिसेल. जे देव रात्री वृक्षांवर बसलेल्या त्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना झोपेतून खाली पडू देत नाही ना, तर तो देव मनुष्याला एकटा कसं काय बरं सोडू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा, आणि तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसं तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वेडे व्हा, कारण शहाणा व्यक्ती मन मोकळेपणाने कधी हसू शकत नाही. मग ज्यांना भावना कळतात ते रडतात, नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी हसत असतात. म्हणून दुःखी नेहमी त्यांच्याच वाटेला येतं जे नेहमी खरे बोलत असतात. पण तुम्ही शेवटपर्यंत खरे राहा, कारण खऱ्याचा विजय होत असतो, आणि ते तुम्हाला रोज प्रत्येक नवीन एक चेहरा आवडतो. आणि तू मला शिकवणार प्रेम काय असतं ते देव आपल्याला असं सांगत असतात. म्हणून फक्त प्रेम हे देवावर करायचं असतं. जिथे दुसऱ्यांना समजून घेणे कठीण आहे ते स्वतःला समजून घेणे योग्य आहे. जे तुम्हाला चांगलं वाटेल त्याला आज ग्रहण करा, आणि जे वाईट असेल त्याला त्याग करा.
मग ते जे विचार असोत, कर्म असोत किंवा मग मनुष्य असोत, कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं. मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं लढायचं असतं. एवढंच मात्र आपण डोक्यात ठेवायचं असतं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुणाविषयी मनात वाईट विचार करणं हे सुद्धा एक पापच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करून जगतात, तर सगळे देव काय म्हणेल याचा विचार कधी केला आहे का? म्हणून देवाकडे बघूनच तुम्ही जग जगा आणि भरपूर काही गोष्टी या करा. ज्याला तू आपलं समजून मग होतास ते मग बस हाच त्याचा आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. कारण तुम्हाला भरपूर काही लोक जवळ करून घेतात आणि दूर हे ढकलूनही देत असतात. पण नक्कीच लक्षात ठेवा, जर तुम्ही कर्म नाही केले तर कर्म तुम्हाला मारून टाकेल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून होतात मला पण वेदना, फरक फक्त एवढा आहे की मी त्या कुणाला दाखवत नाही, त्या फक्त देवाला माहिती असतात. जीवन तेव्हा कठीण होत जातं आणि वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. म्हणून जीवनात रस्ता आपण आहोत, प्रवासी पण आपणच आहोत आणि जगण्याचं आणि जाण्याचं ठिकाणही आपण आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. जीवनात हे बघणे आवश्यक नाही की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या मागे आहेत. म्हणून फक्त एवढंच तुम्ही बघा की कोण तुमच्या सोबत कोण आहे आणि तुमच्या सोबत आयुष्यात कोण चालत आहे. म्हणून त्या व्यक्तीकडे तुम्ही नक्कीच बघायला शिका आणि त्या व्यक्तींना तुम्ही जपायला शिका. त्या व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भरपूर काही शिकवून जातील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून देतील. म्हणून त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असा अटूट राहिला तर भरपूर काही गोष्टी तुम्हाला स्वामी शिकवून जातील आणि स्वामींना तुम्हाला शिकवायचेच आहे आणि स्वामींना सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. फक्त तुमचा स्वामींवरचा विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका आणि पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा, एवढंच मागणे तुमच्याकडे माझे आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तसाच राहू द्या आणि कायम नक्कीच तसाच ठेवा, एवढंच मात्र निश्चित आहे. मित्रांनो, माणसाला असं जीवन जगता आलं पाहिजे की समोर शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे बघून हसता नक्कीच आलं पाहिजे. म्हणून मदत करण्यासाठी धनाची गरज नाही, तर त्यासाठी फक्त एका चांगल्या मनाची गरज असते आणि चांगल्या लोकांसोबत मैत्री करा, नाहीतर मैत्रीच करू नका. खूप सारे लोक त्या जगात तरी एकटा आहेत. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी आपल्याने शिकवलं गेलं आहे आणि कुणीच आपलं नसतं आणि आपण सर्व काही पाहून घ्यायचंय. आधी स्वतः चांगले व्हा, मग दुसऱ्यांना चांगलं करण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हीच तर प्रॉब्लेम आहे. जो मी दिसत आहे तुम्ही नाही आहे आणि मी जो आहे त्याच्यासाठी बघण्याची आवश्यकता नाही. कुणाची तरी सवय होऊन जाणं हे प्रेमापेक्षा घातक आहे. म्हणून एक गोष्ट निश्चित आहे, म्हणून त्याची सवय नक्कीच तुम्ही करून घ्या. दुःख तर फक्त स्वतःला आणि आपल्या सोबत असतात, आनंदात तर परके सुद्धा सोबत असतात. म्हणून मित्रांसोबत दुश्मनी जरी झाली ना तरी खरा मित्र मित्राविषयी वाईट कधीच बोलत नाही आणि मात्र निश्चित तो बोलणारही नाही. म्हणून मला विशब्द व्हायचंय, कोणी कितीही बोललं किंवा किती ऐकून घ्यायचंय, म्हणून त्यानेच मला सर्व उत्तर या जीवनातून मिळतील आणि ते करण्यापेक्षा कृती जास्त महत्त्वाची असते. इथं जिवंत लोकांची बदनामी केली जाते आणि मेलेल्या लोकांची तारीफ नक्कीच मात्र केली जाते. म्हणून त्यांना साथ द्यायची असते, ते शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच साथ देत असतात आणि नक्कीच त्यांचं जीवन पूर्णपणे आनंदाने पार पाडत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही साथ द्या आणि प्रत्येकाला साथ द्या. जेवढे जास्त साथ द्याल तेवढं जास्त तुम्ही जीवनामध्ये पुढे नक्कीच जाल. खेळ हेच आयुष्य आहे. तो स्वतःचा शोध घे का दुसऱ्यांचा शोध घेतोयस. म्हणून स्वतःमध्ये तुम्ही नक्कीच ढोकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की तुम्ही काय करत आहात आणि कशासाठी जगत आहात. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवून जातो आणि आयुष्यातून आपण जे काही शिकत असतो आणि शिकत जात असतो ते मी हसतो आणि दुसऱ्यांना हसवण्याचा प्रयत्नही करत असतो आणि म्हणून हसल्यावर तुमच्या सर्व काही सेल्स ॲक्टिव्ह होत असतात आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी या कळतही असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, असतं कधी मोका मिळतो तर कधी धोका मिळतो. स्वतःच्या धुंदीत रमलो तर चांगलं आहे, नाही तर जगाचं काय. केव्हाही वाटलेलं स्वप्न हे सत्यात उतरवलेलं असतं आणि ते उतरवता येणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण जिद्दीने प्रयत्न करा. जेवढा जास्त जिद्दीने प्रयत्न कराल तेवढेच जास्त तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल आणि जीवनामध्ये पुढे गेल्यावर स्वामींना कधी विसरू नका. जो व्यक्ती स्वामींना विसरतो स्वामी त्याला नक्कीच विसरत असतात आणि स्वामींना भरपूर काही नक्कीच कळतही असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण स्वामींची प्रार्थना करा
आणि स्वामी भरपूर काही आपल्याला देतील हे मात्र निश्चित आहे। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एक प्रार्थना आपल्याला करायची आहे। आणि स्वामी राया, हे घर तुमचेच आणि मीही तुमचंच आहे। जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल। काही कारण करा, पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका। आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीही खंड पडू देऊ नका। नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आळा घाला। कारण कुणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका। कोणाविषयी राग नको, सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। एक गोष्ट बघा, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर मग चांगल्या माणसालाही आजारी पाडत असते। लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणी आणि हा प्रश्न खूप अवघड होऊन जातो। कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा कधीच भरता येत नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे। म्हणून तुम्ही कितीही चांगला तुमचा स्वभाव असला ना आणि कितीही चांगलं तुम्ही वागला ना तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ हे पाहतोच, मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो। नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, पण त्या चुका करून सभ्यतेचा ढोंग घेणारा योग्यच ठरत असतो। म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे। किती कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठलेले चांगले पुण्य। आणि परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परावर्तित होत असते, एवढं मात्र निश्चित होत असते। म्हणून अशी माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे, जे तुमचे संकटकाळी तुम्हाला साथ देतील ना आणि तुम्हाला भरपूर काही दाखवून देतील ना की मी तुझ्या सोबत आहे। असं आता अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नाही, नाहीतर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही। एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका, कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानातच होत असते। म्हणून एवढे मात्र निश्चित असते, विश्वास हा स्क्रीन गार्ड सारखा असतो, एकदा का निघाला की परत बसणं नाही। आणि म्हणून तुम्ही किती इंग्लिश शाळेत शिका, शेवटी मतदान मराठी शाळेतच असणार आहे। म्हणून तुम्ही जुनी गोष्टी जपायला शिकलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे। म्हणून जुनं ते सोनं असतं। म्हणून भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूप मनाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या आणि शब्दात मांडत बसवलं की मग पायाखाली तुडवल्या जाणारच, एवढंच मात्र निश्चित आहे। काही नाती जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेली चांगलेली असतात, आणि माणसं आणि नाती ही कशी बदलतील सांगता येत नाही। त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका। उराशी दुःख असतानाही समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते, आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही नेहमीच त्यांच्यासाठी त्या मागाची आणि त्यागाची भूमिकाही स्वीकारावी लागत असते। म्हणून स्वतःचे सुख आणि दुःख कुणाजवळ व्यक्त केले की मग लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखाला मीठ चोळतात, एवढं मात्र निश्चित आहे। आणि म्हणून जीवन एक सुंदर आहे आणि ते आपण उगाचच नको त्या गोष्टीचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो। घाबरणाऱ्याला लोक घाबरवतात, हिंमत दाखवायला लागले की चांगले चांगले डोकं टेकवतात, एवढं मात्र निश्चित आहे। स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी कधीही चांगली असते। आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा, कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळत असतात, आणि तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल हे फाटलेले असतात, एवढं मात्र निश्चित आहे। मित्रांनो, हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा। चला तर मग भेटूया अशाच एका प्रेरणादायी आणि नक्कीच आनंदी संदेशामध्ये। जोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।